नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की अर्जुनमुळे कोर्टात केस अस्मिताच जिंकली, पण जाताना अस्मिताने गळ्यातलं मंगळसूत्र काढून हातात ठेवलं आणि ते सचिनला दाखवत ती म्हणाली, ह्या मंगळसूत्राचा मान तू कधीच ठेवला नाहीस, तरीही ह्याला मी जपत आलीये, पण आता इथून पुढे नाही करणार मी तसं. तेच तिकडं मिळालेल्या सोडचिठ्ठीमुळे अस्मिताने घरातल्या सगळ्यांना तोंड गोड करण्यासाठी कुल्फी खायला घातलेली असते. तेच तिकडे घरी गेल्यावर सचिन खूप चिडलेला असतो आणि आता महिपत सचिनला म्हणतो, आता तुला माझं एकच ऐकावं लागेल. आता लवकरच साक्षी पुण्याहून परत येतेय. ती आल्यावर मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार, म्हणजे मी देवाचं नाव घ्यायला मोकळा. तिकडे प्रतिमाने जी कॅसेट सायलीला दिली असते ती लावण्यासाठी तिला टेप रेकॉर्डर हवा असतो. तो विकत घेण्यासाठी ती दुकानात आलेली असते. तिथे ती दुकानदाराला विचारते, ओ दादा, हा टेप रेकॉर्डर नक्की चालेल ना? पण तिथं सायलीला कोणीतरी स्टॉक करत असतं आणि तो व्यक्ती आता सायलीचे फोटो पण काढत असतो. एकीकडे सायली प्रतिमाच्या घरी राहायला गेलेली आहे आणि दुसरीकडे प्रियाला झोपेत खूप वाईट वाईट स्वप्न पडतात. तिला आयुष्यभर तुरुंगवास भोगावा लागेल याचं तिला टेन्शनच आलंय. पण मग तिच्या बाळाचं काय होईल हा प्रश्न सुद्धा आता तिला पडलेला आहे. पण तुम्हाला जर पुढचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.